तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर. फेब्रुवारी 2026ची ही मदत. जी.आर. आला. राज्यात नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात माहे. फेब्रुवारी 2026मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा 18 मे 2026 रोजी शासन निर्णय आलेला आहे. आता आपण शासन निर्णय पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण चार्टसुद्धा पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाच्या अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. तर शासन निर्णय असा आहे की फेब्रुवारी 2026मध्ये राज्यात नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 1,53,52,000 इतका निधी वितरित करण्यास शासनानं ही मंजुरी दिलेली आहे. तर आता या ठिकाणी अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, चालू हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत ही देण्यात येत आहे आणि कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नसल्याचं सुद्धा या ठिकाणी तहसीलदार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षपणे काळजी घ्यावी, असे आवाहनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये नागपूर विभाग आहे, कालावधी फेब्रुवारी 2026, भंडारा, गडचिरोली 2026. प्रस्तावाचा दिनांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि बाधित शेतकरीची संख्या आहे 1746. भंडारामध्ये 105, गडचिरोलीमध्ये 443 असे एकूण 2294 शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ दिला जाणार आहे. बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेला आहे आणि निधी या ठिकाणी लाखामध्ये दिलेला आहे 1,53,00,000. म्हणजे 2294 शेतकऱ्यांना या ठिकाणी ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.